शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अतिशय प्रगतिशील शेतकरी आदरणीय आमचे खांदेसाहेब यांच्या प्लॉटमध्ये आहे आणि बराचसा आमचा शेतकरी मित्र परिवार जे रहाणे ॲग्रोचे दर्जेदार उत्पादन वापरत आहे तो सर्व परिवार आज आमच्याबरोबर आहे. आणि मुद्दाम होऊन या प्लॉटचा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हा आहे की जे काही आपले प्रोडक्ट आहे ते वापरल्यामुळं आपल्या बागेमध्ये त्याचा काय इफेक्ट होतो, खर्चावरती काय परिणाम होतो ते सारं आपण पाहणार आहोत. आदरणीय खांदे साहेबांना मी विनंती करतो की तुमचा पूर्ण परिचय या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना द्या. नमस्कार. नितीन खांदे, राहणार कोलार, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. बरं, किती झाडं आहे आपले? 1000 झाडं आहे. आणि आपण त्यांना जी काही साईज आहे ती जरा एकदा प्रेक्षकांना या ठिकाणी दाखवूया की या झाडावरती साईज कशी आहे. त्याचबरोबर पुढील झाड पण त्यांना या ठिकाणी आपण दाखवूया आणि किती ग्रामपर्यंत साईज साधारणपणे आहे ती सारी आपल्याला या ठिकाणी दाखवायची आहे. तर हे आपलं पहिलंच वर्ष आहे. पहिलं वर्ष बरोबर. शेतकरी मित्रांनो, ही बाग तुम्हाला पहिल्या वर्षाची वाटते का? तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, पण ही पहिल्याच वर्षाची बाग आहे आणि यांनी हे झाड अतिशय व्यवस्थित झाल्यानंतर मग याचा पहिला बहार घेतला आहे. बरं, आता मला एक सांगा की आपण या बागेला सेटिंगमध्ये आपली काही औषधं वापरली? हा, तर एवढी नाही पण वापरली काही. स्पीड 100 वापरलं आपण, वापरलं. दमदार म्हणून एक वापरलं. दमदारमुळे आपल्याला जी सेटिंगची समस्याचा प्रश्न होता जवळजवळ 80% सेटिंग एकाच वेळी झाली. वन टाइम झाली काय? आता जी काही आपण म्हणजे फळांची संख्या दिसतो ही आपल्याला वन टाइम होण्यामागचा उद्देश काय आहे की सेटिंग जेव्हा वन टाइम होते तर हार्वेस्टिंगला पण वन टाइम. हे जर 2-2, 3-3 टप्पे झाले तर त्याप्रमाणे या ठिकाणी हे होत असतं. बरं, आपण साईजसाठी आपण रहाणे ॲग्रोचं कुठलं प्रोडक्ट वापरलं? पिकअप 90, बायो चेंजर. पिकअप 90चे किती ॲप्लिकेशन दिले? पिकअप 90चे 2 का 3? नाही, 2. आता तिसरं द्यायचं. तिसरं द्यायचं आहे. 2 ॲप्लिकेशन बायो चेंजरचे 2 गेले. आणि साधारणपणे आता आपण या झाडावरती बघतोय तर या झाडावरती किती फळं असतील साधारणपणे? एक अंदाज 125च्या आसपास आहे. म्हणजे हे झाड कमीत कमी 15, 18, 20 किलो पर्यंत प्लस सगळे. 100 प्लस 150. 20 किलो झाड साधारणपणे उतरायला पाहिजे, 18 ते 20 किलो. आणि बायो चेंजर या वर्षीचा जो नवीन प्रोडक्ट आहे 5 लिटरचा तो आपण 2दा ॲप्लिकेशन केला. बरोबर. आता आपण शेतकरी मित्रांना दाखवणार आहोत की याच्यावरती जी जम्बो साईज झाली. आता ही जी काय साईज आहे किती ग्रॅमपर्यंत असेल? ही 400, 300, 350, 350, 400 पर्यंत. 400 असेल. हा जो माल आहे आतमधला हा साधारणपणे 400-500च्या पुढे आहे तो. आणि खूप छान साईज यांना आपली मिळालेली आहे. बरं, उन्हाळ्यामध्ये आपला कुठला प्रोडक्ट या ठिकाणी वापरला आपण? सील फास्ट वापरला आपण. किती ग्रामने दिला आपण तो? साधारणपणे 2 ग्रॅम. तरी वाढवायला सांगितलं होतं आपण का की जेवढा याच्यावरती त्याचा लेअर येईल तेवढा, ज्याला काय म्हणतो आपण, वापरलं ना आपण 3-4 ग्रामने पण वापरलं. 3 ग्रॅमने पण वापरलं. 2 जो तयार होईल हा, त्याचा आपल्याला फायदा होईल 100%. तर अशी त्यांची बाग आपण हळूहळू बघूया. आदरणीय आमचे बाळासाहेब गायकवाड असतील, बराचसा मित्र परिवार आहे. साबळे पाटील आपल्या बरोबर आहेत. हे सर्व आपले प्रोडक्ट वापरणारे आहे. राऊत पाटील आहे का, त्यांनी आपण आपले सारे प्रोडक्ट वापरलेले. त्याच्यामुळे जिथपर्यंत पोहोचायचं आपल्याला योग आला. आपण तेले आल्यानंतर तुम्ही खूप गडबडून गेले. आता तेले आलं आपली बाग काय जगत नाही, राहत नाही, फळ काय मार्केट तुमच्याकडे. एवढे गडबडून गेले खांदे पाटील की तेले आला की शेतकरी काय होतो, घाबरून जातो, काय करायचं काय नाही, आणि एक मानसिक टेन्शन घेतो. आणि दुसऱ्या दिवशी ते लगेच ऑफिसला आले आणि मग तुम्हाला मी हाय पॉवर, ब्रह्मो, तेलेलॉक हे सारे तुम्हाला दिले. दिल्यानंतर आता आपण बाग फिरलो, तिकून पण आधी आपण बाग फिरून पाहिलो. जे फळं जिथं जो स्पॉट होता तो त्याच जागेवर परत कुठं वाढलेला दिसला. पण मग काही शेतकरी का म्हणतात असं की त्याला आल्यानंतर बागच राहत नाही?
बरोबर आहे ना. पण आता आपला तरी अनुभव आहे, पण ते जागेवर थांबला तो. म्हणजे योग्य प्रोडक्ट त्यांना जायला पाहिजे. तरी मी बाय आपलं हे हाय पॉवर माझे दोनदाच मारले. दोनदाच मारण्यात गेलं पण कंट्रोलिंग छान भेटला. ही जे तुमचा प्लॉट पाहायला आल्यानंतर कुणी बी साईजच्या बाबतीमध्ये म्हणणार आहे की बाबा तुम्ही पहिल्या काय वर्षीचं केलं, नाही. पहिल्या वर्षाचं झाड नाहीये. बरोबर आहे. खूप खतरनाक साईज या ठिकाणी झालेली. मार्क पिकअप 90 ला. पिकअप कारण 90. मी आहे ना साहेब हा. घासाला सोडलो होतो. बर. आपला घास आहे हा. तर एकरी 1 टन वाढलं होतं. एकरी 1 म्हणजे टन पहिल्या कापणी तर दुसऱ्या कापणी ज्यावेळेस आपण सोडलं तेवढा बदल झाला तेवढा लगेच. बदल झाला. हम्म, हम्म, हम्म. तुम्हाला पण म्हटलं तुम्ही हा ते आपला विषय पण झाला डायरेक्ट एकरी 1 टन 1 टन वाढला होता. आणि डाळिंबामध्ये आज जर जादू करणारा प्रोडक्ट आणि एवढा रिझनेबल रेटमध्ये जर असेल तर फक्त आपल्या रहाणे ॲग्रो कंपनीचा आहे की जो तुम्हाला रिझल्ट पण टॉप देतो. तुमची हळूहळू बाग आपण इतर शेतकऱ्यांना पण दाखवणार आहे. तेल्या कंट्रोल करून अतिशय सदृढ बाग या ठिकाणी आदरणीय खांदे साहेबांची आहे. आणि भाव काही असो पण माल आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो ही महत्त्वाची गोष्ट आहे. मार्केट कदाचित आपल्या हातामध्ये नाही आहे. आता काही माल झाड बघा ना तुम्ही. हां ते झाड बघा ना. हां हां ते काही खतरनाक झाड आहे ते. 4 कॅरेटचं झाड आहे. हां ते काही झाडावरती तर 30 किलोपर्यंत पण माल जाईल. त्याला पण आपण त्याचा फोटो काढून एडिट करून लावू व्हिडिओमध्ये. बघा आता हे जे फळ आहे. बरं मला एक सांगा, तुमच्याकडे कोणी कन्सल्टंट वगैरे नाही कन्सल्टंट नाही आहे? म्हणजे बरेच लोक कन्सल्टंट लावतात, त्यांना 10,000 रुपये प्रति एकर खर्च करायला लावतात. आणि मग एवढी तुमची निरोगी बाग राहिली, मग ही माहिती सारी तुम्हाला कोणाकडून मिळाली? तुमच्याकडून मिळाली. आमच्याकडून मिळाली किंवा आमच्या हेल्पलाईन करून मिळाली. मग जे जे आम्ही सजेशन केलं आहे तुम्हाला, बघा ह्यावेळेस असं करा, त्यावेळेस त्या फवारण्या घ्या, तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा झाला. बरं बरं बरं. डस्टिंग वगैरे काय केलं होतं याला आपण? एकदा केलं ना डस्टिंग. कॉपर आणि सल्फरची. कॉपर सल्फरची डस्टिंगसुद्धा केली. परिणामी काय झालं की बागेमध्ये कुठेही ज्याला काय म्हणतो आपण डाग वगैरे अजिबात नाही आहे. आणि तुफान साईज आहे. ही साईज होण्यामध्ये बायोचेंजर, पिकअप 90 आणि जे काय आपण प्रोडक्ट वापरले त्याचा खूप रिझल्ट आहे. आपण कोलार आणि या रामपूर परिसरामध्ये भरपूर शेतकऱ्यांना आपले प्रोडक्ट जात आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला साऱ्या प्लॉटवरती दिसत आहेत. आपण फवारणीमधून आपलं पीएच बॉस आणि फिक्सर ते पण वापरलं. हे पण आपण शेतकऱ्यांना वापरायला सांगतो की पीएच मेंटेन करून पीएच बॉस वापरलं आणि फिक्सर पण वापरलं. बरं. तर त्याच्यामुळं काय झालं की आपले फवारणीचे जे रिझल्ट आहे ते अतिउत्तम आले. बेसल डोसमध्ये आपलं काही प्रोडक्ट वापरलं होतं का? नाही. बेसल डोस झाला त्याच्यानंतर आलो होतो ना. हां बेसल डोस नंतर तुम्ही सारे आले होते सेटिंगच्या वेळेस मग आलो होतो. तर महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना आमच्या प्रोडक्टबद्दल काय सांगाल? काय सांगायचं, एकच नंबर प्रोडक्ट चांगली आहे, प्रोडक्ट एकच नंबर आहे. रिजनेबल आहे हां. आणि भाव कमी म्हणजे कमी पैशामध्ये साधारणपणे चांगले रिझल्ट आहे. खूप चांगले रिझल्ट आहे. साईजला तर विशेष नाही साईजच्या बाबतीत. साईज आणि आता हे सारा व्हिडिओ बघताच आहे. आमचं साधारणपणे माझ्या अंदाजे 25-30 हजार रुपयाचं साधारण एक खर्च साधारण झाला असेल एकरी. एकरी साईज आणि हे दोन्ही मिळून सगळं 25,000 रुपये एकरी. तर म्हणजे एक रिजनेबल खर्चामध्ये या ठिकाणी त्यांची साईज झाली. त्यांचा प्लॉट आपण हळूहळू दाखवूया. ते त्यातलं झाड आहे बरं का ते कलर. तर जेव्हा आपण या झाडाकडे बघतो तर या जो आपला सेटिंगसाठी आपण रहाणे ॲग्रोचा जो प्रोडक्ट आहे दमदार, हा मारल्यामुळं काय झालं की शेंडा या ठिकाणी स्टॉप होऊन अतिशय छानपैकी सेटिंग या ठिकाणी झाली. म्हणजे खरं वाटणार नाही साहेब, सांगितलं तर फक्त एकदाच शेंडा मी ते पण काटा छाटणी झाल्यानंतर निघला ना, हा तेव्हाच एकदाच शेंडा एकदाच आपण शेंडा काढलाय. आता दोन परिणामी काय झालं, आपलं झाडाचं अन्नद्रव्य वाया नाही गेलं. शेंडा काढला म्हणजे अन्नद्रव्य गेलं आपलं. जेवढे आपण शेंडे काढू तेवढं अन्नद्रव्य गेलं आणि परिणामी अतिशय छान सेटिंग झाली. इथं आतमध्ये पण आपण जेव्हा बघतो, म्हणजे आपण नुसतं बाहेरच दाखवत नाही तर आतमध्ये सुद्धा जसं एखादा चायनीज शेतीमध्ये असे फळं लटकलेले दिसतात आपल्याला, अगदी तसा तुमचा हा प्लॉट आहे. आणि अजून एक आपला जो प्रोडक्ट आहे तो आपण आता या झाडाकडं पहा तुम्ही, जेव्हा प्रॉपर कलर आपल्याला पाहिजे असतो तर पिकअप प्लस नावाचा जो आपला फवारणीचा प्रोडक्ट आहे
हा आपण यांना 2 ml प्रति लिटर या ठिकाणी फवारणीला दिला. त्याच्यामुळं ग्लेझिंग पण वाढली आणि आतून बाहेरून जो प्रॉपर कलर, आता हे बघा हे जे फळ आहे हे जे काही कलर त्याला आहे तो आतून बाहेरून अतिशय प्रॉपर आला. असा जो काही आपला हे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये पोटॅश आणि असणारा सिलिका, याच्यामुळं खूप चांगले रिझल्ट या ठिकाणी शेतकऱ्यांना येत आहेत. तुम्हालाही वाटत असेल की डाळिंब बागामध्ये आपण चांगलं काम करावं. आता बघा मी एकच झाड नाही तर तुमची नजर जाईल, ते झाड एकदम पॉश आहे, साईजसुद्धा तुफान आहे, डागडूग नाही आहे, एकदम क्लीन फळं आहे. अजून एक समोरचं झाड या ठिकाणी आपण घेतोय, याच्यावरती सुद्धा बघा तुम्ही अतिशय छान साईज आहे, कलर आहे आणि एकदम जवळून आपण शेतकऱ्यांना दाखवू की चमक शायनिंग म्हणत्या कशाला ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी दिसतंय. आपल्याला वाटत असेल की आपली बाग अशी आणावी तर रहाणे ॲग्रोचे प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा. सेंद्रिय शेतीमधून आणि केमिकलच्या शेतीला बॅलन्स करून आपण खरं तर डाळिंबाची शेती डेव्हलप केलेली आहे. आज मी स्वतः डाळिंबामध्ये 2008 ते 2015पर्यंत स्वतः या ठिकाणी विविध प्रयोग केले. त्याचबरोबर 2015 ते 2026 चालू आहे आता, म्हणजे या 10 वर्षात परत विविध प्रयोग केल्यानंतर या ठिकाणी आपण डाळिंबामध्ये काय कमी आणि काय जास्त हे सारं पाहून 2020 पासून आपण हे सारे प्रोडक्ट लॉन्च केले आणि अतिशय छान रिझल्ट या ठिकाणी आपण डाळिंबामध्ये बघतोय. अजूनही आपल्याला काही व्हिडिओ पाहायची आहे, काही समस्या तुमची असेल तर या ठिकाणी तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. पण दर्जेदार जर डाळिंब शेती करायची असेल तर रहाणे ॲग्रो याचे प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा. स्क्रीनवर नंबर दिसतोय, तो नंबरवरती तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकता. तुमच्याकडे तेल्या असू द्या किंवा साईजची समस्या असू द्या, ही सारी समस्या आम्ही तुमची क्लिअर करणार आहोत. आणि तुम्हाला सेटिंग प्रॉब्लेम असो, कुठल्याही समस्येला खरं तर आम्ही तुम्हाला योग्य गाईडलाईन देणार आहोत, माहिती देणार आहोत आणि तेही कुठल्याही प्रकारचे चार्ज न घेता या ठिकाणी आपण माहिती देतोय. आणि अजून एक प्रश्न होता की जमीन काळी आहे तिथे येईल का? बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की साहेब आमची जमीन काळी कसदार आहे, तिथं डाळिंब येईल का? तर ते या ठिकाणी आपण तुमच्या समोर या ठिकाणी दिसतंय, फक्त बेड बनावं लागणार आहे. खाली आपण कॅमेरा नेऊन दाखवतोय की ही पूर्ण काळी जमीन आहे आणि या काळ्या जमिनीतसुद्धा वापसा कंडिशन व्यवस्थित करून पाण्याचं नियोजन योग्य करून आपण अतिशय डाळिंबाची शेती चांगली करू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद देतो. मी साईनाथ रहाणे आणि माझ्याबरोबर असणारे सर्व माझा शेतकरी परिवार, कारण ही कंपनी उभी केली ती या साऱ्या शेतकरी मित्रांच्या जीवावरती उभे राहिली आहे. मार्केटिंगमध्ये आपला कुठलाही माणूस नसताना दर्जेदार आपले प्रोडक्ट या ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वीकारले आहेत, कारण रिझल्ट तुमच्या समोर आहे. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करून मी साईनाथ रहाणे रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.